आमची आई जात्या मारवाड्यांच्या घरात जात्या म्हणजे घरगुती काम करण्यासाठी. म्हणजे मोठी मोठी मारवाडी असतात माहिती आहे का, ते घरगुती काम करण्यासाठी जात्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 14 जून 2026. आज मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या घरातली कोण कोण कुठं कामाला जाते आणि काय काम करते ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. पहिला नंबर म्हणजे राहुल, मोठा भाऊ. तो जातो आहे ब्रेकरच्या कामाला. म्हणजे आपला जो ब्रेकर असतो का नाही, ते त्यानं भिंत्या पाडायला जाते. म्हणजे कोणाकोणाची जुनी घरं असतात का नाही पाडायची, ते पाडायचं तो काम करतो आहे ब्रेकरचं. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच आहे, त्याच्या घरात 4-5 ब्रेकर आहेत, तुम्हाला दाखवलेलंच आहे ब्लॉगमध्ये. ब्रेकर आहे, मिशिनी आहे त्या. म्हणजे ब्रेकर असे बारके बारके ब्रेकर नव्हं, 20-20 किलोचे ब्रेकर आहेत असे मोठे मोठे. तुम्ही बघितलं आजचीला. आणि पहिला लाकडं कापायचं काम करत होता. म्हणजे लाकडं कापायच्या मिशिनी असतात का नाही, ते काम करत होता पहिला लाकडं कापायचं. ते आता बंद केलं ना, कारण की त्या मिशिन्या पण खराब झाल्या, सगळंच खराब झालं त्यातलं पार्ट बिर्ट. म्हणजे त्याला सोडून एक 4-5 वर्ष झालं ते लाकडाचं काम बंद केलं. नाहीतर पहिला लाकडं कापायला जात होता. आता ब्रेकरचा काम सुरू केलं आहे त्याला. आणि दुसरं म्हणजे पप्पा काय पहिला गवंड्याच्या हाताखाली जात होतं. आता काय त्यांना काम होत नाही, कारण की ते पाठीचा त्रास होतो आहे ना. आता वय झालं त्यामुळं वयानुसार काय काम होत नाही पप्पांना. पहिला लय काम केलं नाही गवंड्याच्या हाताखाली, पाट्या उचलायच्या हे ते. त्यामुळे त्यांची पाठ असं वाकलं आहे ते पाट्या उचलून. आणि ते कंबर दररोज दुखते त्यांची. आणि दररोज गोळी खात्यात कंबरवरची दुखते म्हणून. त्यांना सांगितलं गोळ्या खाऊ नका, चांगलं नसते, तरी गोळ्या खाते तेच काढ सकाळचं रात्रीचं. आणि पप्पा काय आता घरातच असतात, म्हणजे घरातलं काम करत बसतात किरकोळ. इकडं तिकडं काय असेल ते भांडी बाहेर आणून ठेवायची, काय फरशी पुसायची, नाहीतर लोटून काढायचं, असं किरकोळ काम करत बसतात. म्हणजे कोण नसलं की काम करायला. जर आम्ही असलं की मग आम्ही करतो आहे, फरशी बिरशी लोटून काढायला आम्ही काम करतो आहे. मग त्यांना कामं करून देत नाही आम्ही. आता राहिली आमची आई. आता आई कुठं कामाला जात्या ते तुम्हाला ऐकून शॉकच बसतील. आमची आई जात्या मारवाड्यांच्या घरात जात्या, म्हणजे घरगुती काम करण्यासाठी. म्हणजे मोठी मोठी मारवाडी असतात माहिती आहे का, ते घरगुती काम करण्यासाठी जात्या. आणि ते आज काम करायला जात नाही, 20 वर्ष झालं काम करायला जाते. किती? 20 वर्ष, 20 का 25 वर्ष झालं मारवाड्यांच्या घरात काम करत्या घरगुती असं. म्हणजे मी जेव्हा लहान असायचं पण आहे तेव्हा आईबरोबर जायचो कामाला. एवढं असायचं तेव्हापासून ती काम करत्या मारवाड्यांच्यात. तिला सांगितलं काम सोड, तर ती काय काम सोडत नाही. लय वेळा दररोज मागं लागतोय सोड काम म्हणून. ते काम सोडायलाच तयार नाही. तर राहू दे म्हणलं, लय झालं आता बास की म्हण, किती म्हणलं तर ती ऐकतच नाही. ती म्हणत्या बसून काय करू, तेवढंच पैसे येतात म्हणते ती. मी म्हणलं असू दे, पैसे काय आम्ही कामाला जातोयच की म्हणलं, तरी पण ती काय ऐकत नाही. तुम्हाला आईच्या तोंडून ऐकवलं असतं सगळं, कुठं कामाला जात्या काय. पण ते आता मूडमध्ये नाही ना. आता हाय रागाच्या भरात आहे. मी गेलेलो मगाशी तिथं, पण ते आता सारखं चिडचिड करायला लागल्या. मी व्हिडिओ करायला गेले की तिला माहीत आहे मी घरात गेलो का नाही असा कॅमेरा घेऊन, तिला माहीत आहे मी व्हिडिओ करायला आली. मग ती चिडत्या, हा जा बाहेर, इथं येऊ नकोस सारखं असं म्हणत्या. तसं का म्हणते काय माहीत. मी कॅमेरा घेऊन गेलो की तिला माहीत असते ना व्हिडिओ करायला म्हणून. तिकडं बाहेर जा पहिला म्हणली मला आत्ता, म्हणून मी बाहेरच आले. आता आत काही जाऊ शकत नाही. आणि तिला लय वेळा सांगितलं मी कामाला जाऊ नको, सारखं ती जात्याच कामाला. माझं ऐकायला तयारच नाही. काय करायचं सांगा आता तुम्ही. आणि माझं काम तुम्हाला माहीतच आहे, मी लाईट फिटिंगला जातो आहे. 4-5 वर्ष झालं लाईट फिटिंगचं काम करतो आहे मी. आता थोड्या वेळानं कामालाच जायचं आहे. कामाला तर काय गेलंच पाहिजे, नाही जाऊन मग काय पैसे कमी होणार असं होते. मग पगार कमी येणार ना. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.